क्या कहेंगे, आज मानखुर्द का राजा झुंझार प्रतिष्ठान में आप आए हैं, क्या कहना चाहेंगे मानखुर्द वासियों के लिए? मानखुर्द वासियों के लिए पहले मैं ये बोलूँगा, सबसे पहले तो बहुत बहुत धन्यवाद कि इन्होंने मुझे ये बोला कि काम हमारे साथ जुड़ो, हमारे साथ काम करो और हमारे प्रतिष्ठान के लिए कुछ सहयोग हमारे लिए करें। तो उसी तो मैं प्रीतिश मेरा भाई और मैंने सोचा कि चलो ठीक है, हम लोग पहली बार गणपति रखेंगे। तो भाई के साथ जुड़ने के बहुत अच्छा लगा मुझे और पहली बार गणपति रखा, मैं बहुत खुश हूँ और मैं बप्पा से यही दुआ करता रहूँगा और ऐसा मुझे बार बार समय मिलता रहे करने के लिए और दोनों भाइयों के लिए हमेशा खड़ा रहूँ मैं। कैसा लगा आपको मानखुर्द में आके? बहुत अच्छा लगा। किस तरह से स्वागत किया? बहुत स्वागत किया, अच्छा स्वागत किया और शायद ये मेरे लिए बहुत अच्छा और पहला और फर्स्ट एक्सपीरियंस था कि गणपति भी पहली बार रखा और अच्छा भी लगा और ऐसा करने का मौका मिला, ये सबसे ज़्यादा अच्छी हुआ। किस तरह का फील कर रहे हैं आप? बहुत अच्छा फील कर रहा हूँ। मानखुर्दचा विघ्नहर्ता साई कृपा हाऊसिंग सोसायटी इमारत नंबर 110। पण हा जो गणेश उत्सव आहे हा 19 वर्ष चालत आलेला आहे आणि या 19 वर्षामध्ये आम्ही असेच गणेश उत्सव साजरा करत आलेलो आहे। नाव म्हणून करत नाही, आमची एक इच्छा आणि एक आमची भक्ती ही मनाने आम्ही करत आहे आणि ते आम्ही उत्सव हळूहळू करून मोठ्या प्रमाणात आजपर्यंत आणलेला आहे। तसंच आमच्या पाठीशी नेगी इंडस्ट्री ग्रुपचे कंपनी दीपक नेगी, हितेश शर्मा आणि सुरेश कामत यांचे जे गणपतीप्रमाणे आमच्याशी जे पाठीशी उभे होते आणि त्यांच्यामुळे ते आम्ही आज उभे राहू शकलो आणि हा एवढा उत्सव करत आलो आणि याच्या पुढेही आम्ही करत राहणार। आणि मानखुर्दचं पहिली गोष्ट म्हणजे लोक नाव घेतल्यावर घाबरतात, पण मानखुर्दमध्ये केवढी लोक चांगली आहेत हे अजून महाराष्ट्राला माहिती नाही की मानखुर्दमध्ये पण लोक चांगले आहेत आणि गणेश उत्सव साजरी करू शकतात। कारण इथे गरीबवासी आहेत आणि गरीब लोक राहतात आणि या गरिबांमध्येच हा गणेश उत्सव खूप मोठा केलेला जातो। हा आम्ही म्हाडामध्ये एकच बिल्डिंगचा गणेश उत्सव आहे, पण आम्ही हा म्हाडाचा मानला जातो कारण इथे हिंदू मुस्लिम शीख इसाई हे एकत्र म्हणून सगळे सहकार्य करतात। जेव्हा गणपतीचं आगमन होतं तेव्हा सगळी लोक आम्हाला मदत रूपात उभे राहतात, आमच्यासाठी मदतीसाठी धावत येतात। कोणता न मनात देश करता ना काय करतात, असंच आमच्या गणपतीचं आगमन करून देतात। तसंच आम्हाला लल्लूबाई पोलीस स्टेशन मानखुर्दमधले सिनियर कोळी साहेब आणि तसे त्यांचे सहाय्यक दत्ता नरवणे जगताप यांचे जेवढे आम्हाला जे सहकार्य भेटतं आणि त्या सहकार्याने आम्ही आज जे उत्सव साजरा करतो, आम्हाला कशाची भीती नसते। ते आमच्यामध्ये पाठिंब्यामध्ये खंबीरपणे उभे असतात। आमच्यासाठी एक स्पेशल गाडी ते लोक अरेंज करून माणसं ठेवतात की तुम्हाला किंवा महिलांना किंवा पुरुषांना कोणता धक्का लागला नाही पाहिजे किंवा काय गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, त्यासाठी ते आम्हाला खूप सहकार्य करतात। तसेच सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष संजय पावले व तसेच जे कॅबेल सेनेचे बालाजीचे योगेश हलवाई, तसे एकता एन्जॉयचे जे विजय थोरात, हे जसे असे जे काही माणसं आहेत ते आमच्या बरोबर असतात आणि आगमनला आम्ही एकत्र जे येतो, जसं काय तो कॉलनीचा राजाच म्हणून येतो तो, पण आम्ही राजा म्हणत ना, आमच्यासाठी राजा सिद्धिविनायक मंदिराचाच गणपती आहे आणि आमचा जो आहे तो मानखुर्दचा विघ्नहर्ता। तसेच आमच्या इमारतीमधले सोसायटीतली लोक किंवा बिल्डिंगचे सगळे समक किंवा मुलं, जे झुंजारची मुलं जे मेहनत करतात, जी 10 दिवस मेहनत करून जे गणेश उत्सव आम्ही साजरा करतो, त्यामुळे आम्ही जे काय करतो ते यशस्वी पाहतो आणि आम्ही जी मेहनत करतो ती ही लोकांना दिसते। आणि मी माझे 2 गोष्ट बोलून संपवतो। तसेच माझे मित्र संजय निराळे एका शब्दावरती ते आमच्या धावत असतात, दुःखात सुखात ते धावत असतात। मीही त्यांचे आभार मानतो मंडळातर्फे आणि मानखुर्दच्या विघ्नहर्त्यातर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो। 2 गोष्ट संपवतो। जय मानखुर्द, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। काका बोला काहीतरी 2 गोष्ट काय सांगणार आहे? आज खरं तर इथे गणपतीसाठी सेलिब्रिटी काय आले, तुमच्या मंडळाला भेट दिली काय सांग? फर्स्ट ऑफ ऑल गणपती बाप्पा मोरया। मानखुर्दचा विघ्नहर्ता झुंजार प्रतिष्ठान मानखुर्दमधील गणेश उत्सव साजरा दर सालाबादप्रमाणे होत आहे। यावर्षी खूप जोरात मोठ्याने साजरा आम्ही करत आहोत गणेश उत्सव आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही जसं म्हणजे एकदम रीतिरिवाजाने आम्ही जो गणपती उत्सव आम्ही जो साजरा करत आहोत तो याही वर्षी आम्ही साजरा करत आहे। आणि मी बोलू इच्छितो की यावर्षी आम्हाला नेगी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड यांचे जे मालक आहेत मिस्टर दीपक नेगी यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे। मंडळातर्फे सोसायटीतर्फे आम्ही त्याचे धन्यवाद करतो। बाप्पा त्यांना आशीर्वाद देव हेच। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।
बोलताय? बोला ना काका दोन भुजंग सोसायटी गणपती बाप्पा मोरया झुंजार प्रतिष्ठानतर्फे जो गणेशोत्सव साजरा होत आहे याला 19 वर्ष झाले सालाप्रमाणे. तरी ह्या वर्षी आम्ही जोरात गणपती साजरा करू. गणपती बाप्पा मोरया. कर्मियों का यहाँ आने के लिए धन्यवाद और नेगी स्टूडियो प्राइवेट लिमिटेड की तरफ से स्पेशली धन्यवाद आने के लिए और गणपति बप्पा को का आशीर्वाद प्राप्त करने के लिए धन्यवाद. थैंक यू. गणपति बप्पा मोरया. मेरा नाम दीपक, मैं नेगी स्टूडियो प्राइवेट लिमिटेड का मालिक हूँ. और मेरे दोस्त, मेरे भाई दोनों गणेश और प्रतीश ने मुझे बोला कि इस बार सर आप गणपति हम लोग रखना चाह रहे हो. मेरे लिए बहुत सहयोग की बात है कि मैं पहली बार गणपति रख रहा हूँ. और मेरे दोनों भाइयों ने मुझे बोला तो उनको थोड़ा सा सहयोग देने के लिए उनके साथ जुड़ा और पहली बार गणपति रखा. और आप लोग भी यहाँ पे आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. गणपति बप्पा मोरया. धन्यवाद.